call upon our speaker, Advocate Boski Sharma. She is a law graduate from ILS Law College, Pune. Over the last 15 years, she has worked with Tier 1 law firms such as Khaitan and Company, prosecuted independently before the Honorable Bombay High Court, and has long-standing exposure as an in-house legal counsel with multinational companies based in China and the US. At present, she is a Director Legal Affairs at the Indian startup called Play Games 24/7. Aside of work, she is training to become a mental health counselor and life coach. Boski, come. Thank you so much. खूप मोठा speech लिहिला मी तुमच्यासाठी. Just joking. I'll quickly start by thanking Brighter Tomorrow Foundation, Brighter Tomorrow Foundation and Traceable India Foundation for the opportunity to come here and participate in this wonderful, heartwarming event. I've always personally wanted to be very close to the growth of girl child and her education, and probably it was just a God-given moment that Neha called me a couple of days ago and mentioned that would you be interested in coming and speaking to these girls, and I said absolutely yes, it's a no-brainer. मी नेहा माझी शाळेतली मैत्रीण आहे. आम्ही एकत्र एकाच शाळेत गेलो, एकाच वर्गात पण होतो, आणि मी फाउंडर्सला थँक्यू म्हणत होते की मला ही संधी दिली तुमच्या सगळ्यांशी बोलायची, आणि माझे जे अनुभव आहेत एक वकील म्हणून ते तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करण्याची. माझी मराठी चांगली नाही तर आपण मिक्स बोलू, इंग्लिश अवॉइड करून मराठी आणि हिंदी बोलू. तर निधी मॅम जसे म्हणाले, कोणाकोणाला वकील व्हायचंय इथे आहे कोणी? शेवटचं नेम? हाय सायली, तुला वकील व्हायचंय? काय माहिती आहे वकिलीबद्दल? तुझ्या मनात काय आहे? वकील कोण असतो? काय करत असतो? काय करतात वकील? जे खरे लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देतात. पिक्चर बघते ना? हो. मग वकील कसं दिसतं? काय करत असतं? ऑर्डर करतात? असं खऱ्या कोर्टात अजिबात होत नाही. बस कोण आहे? मला असं वाटतं की वकिलाचा कोर्स 5 ते 6 वर्ष असतो. एवढंच माहिती आहे? ओके, मी सांगते. अगदी खूप सोपं जसे ॲब्सोल्युटली मला जे काही पॉईंट्स म्हणायचे होते ते निधी मॅमनी खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केले. आणि तुम्ही मनात असा विचार कर की एक डॉक्टर आणि एक वकील. डॉक्टर तुम्हाला तुमचं शरीर बघून काय तुमचं ते आजार आहे त्याला बरोबर करतो, आणि वकील ही तुमची फाईल बघून तुमच्या आयुष्यात आर्थिक किंवा क्रिमिनल काय प्रॉब्लेम असेल त्याला सॉल्व्ह करणार. बरोबर? तर शीतल म्हणाली 5 ते 6 वर्ष. तर 12वी नंतर 2 टाईपचे कोर्सेस असतात. जर कोणाला वकील व्हायचं असेल तर 12वी नंतर 5 वर्षाचा एक कोर्स असतो, किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे घेतल्यानंतर तुम्ही 3 वर्षातून LLB हा कोर्स करू शकता. तर खूप मोठी एक लॉंग अभ्यासाची तयारी असायला पाहिजे. सिरियस प्रोफेशन आहे, असं अगदी गमती जमतीची अजिबात प्रोफेशन नाही आहे. आता तुम्ही मनात असा विचार करा की आपल्याला कोणी न्यायाधीश म्हणून बसवलंय इथे खुर्चीवर आणि एक मनुष्य त्याची बाजू मांडतोय. तुमच्या गावात असतील ना आपली ॲग्रिकल्चरल लँडची जी भांडणं असतील, कोणी माझी जमीन हडपली, कोणाच्या घरी चोरी झाली, कोणाच्या मुलीला डावरीचा एक खूप त्रास दिला, असतात ऐकतात तुम्ही हे सगळे केसेस रोज. आपण RJ मीनल म्हणाली की करंट अफेअर्स न्यूजबद्दल खूप माहिती असायला पाहिजे. तर आपल्या गावात किती कोर्ट्स आहेत हे माहिती आहे? कोणाला माहिती आहे? आपल्या गावाकडचा जो अगदी जवळचा जे तालुक्यातला कोर्ट असेल तिथे कोणी कधी गेलंय, कधी बघितलंय? ज्यांना कोणाला लॉयर व्हायचंय त्यांनी एकदा जाऊन कोर्टाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. तिथे न्याय कसं मिळवून देतात लोकांना हे थोडंसं एक प्रॅक्टिकल आयडिया आपल्याला मिळते. मला हे सांगायला नक्की आवडेल की वकील हा एक प्रोफेशन करिअर म्हणून का घ्यावा. तर ह्याचे 3 मुख्य कारण.
सर्वात आधी आपल्या देशात, फक्त पुण्यातच नाही, आपल्या पूर्ण देशात एकदम उच्च दर्जाचे युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस आहेत. दुसरं, जे आपले स्टेट फंडेड कॉलेजेस आहेत, पुण्यातच माझं शिक्षण ILS लॉ कॉलेजमध्ये झालं. त्याच्यासाठी काही खूप फीस नसायची, माझ्या बाबांकडे खूप पैसा नव्हता द्यायला, तर म्हणून आम्ही जवळच्या कॉलेजमध्ये गेलो. पण अगदी उच्च दर्जाचे टीचर्स आहेत, खूप चांगले क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट की आपल्या पायावरती उभं राहायला एकदा तुम्ही वकील झाले तर जसे डॉक्टरीमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, तुम्ही आयुर्वेद करू शकता, होमिओपॅथिक करू शकता, सिमिलरली वकिलीमध्ये पण तुम्हाला खूप खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही इंडिपेंडेंट प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे कोर्टात जाऊन तू जज समोर आर्ग्युमेंट करू शकतेस, किंवा तुम्ही एका कंपनीमध्ये जॉब पण करू शकता, जसं आत्ता मी करते, किंवा तुम्ही टीचर होऊ शकता. तुम्ही एकदा आपण लॉ हे शिकलं, आपलं ग्रॅज्युएशन झालं की आपण युनिव्हर्सिटी बरोबर जुळून आपण टीचिंग पण करू शकतो. चौथा, तुम्ही आजकाल हे सगळं इंटरनेटवरती, यूट्यूबवरती बघते की नाही, बायजूस किंवा व्हाईट हेड ज्युनियर, इंटरनेटवरती हे सगळे कोविडच्या काळात सगळे मोबाईलवरती बसून कसं अभ्यास करत होते, तसं आज आपल्या घराच्या सुविधामध्ये बसून तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमाने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन सुद्धा टीचर होऊ शकते. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी गाव आहे ते सोडून कुठेच जायची गरज नाही. आज जरी इंटरनेट फॅसिलिटीज तिथे खूप चांगल्या नसतील पुण्याच्या लेवलच्या किंवा मुंबईच्या लेवलच्या, पण तरी काही काळाने तिकडे ॲब्सोल्युटली गुड क्वालिटी इंटरनेट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि तुम्ही तुमच्या घराच्या कम्फर्टमधून बसून एक असा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्ही दुसऱ्या लहान लहान गावात बसलेल्या मुलांना तुम्ही लॉच्या सब्जेक्ट्सवरती टीचर म्हणून, आज तुमचे टीचर जेव्हा तुमचे शिक्षक शिकवतात त्यांना बघून कोणाला वाटतं आय वॉन्ट टू बिकम अ टीचर? हू वॉन्ट्स टू बिकम अ टीचर? तर मग लॉमध्ये सुद्धा तुम्हाला टीचर व्हायची संधी. आता तुम्हाला लहान मुलांना शिकवायचं आहे की लॉयर्स, लिगल स्टुडंट्सला शिकवायचं आहे, लॉ स्टुडंट्सला, ते ऑप्शन्स तुमच्याकडे खूप भरपूर आहे. आता हे झालं एज्युकेशनचा भाग. एकदा आपली ग्रॅज्युएशन झाली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, तर मी जेव्हा वकील झाले 15 वर्षापूर्वी, तेव्हा एंट्रन्स एक्झाम हा नावाचा प्रकार नव्हता. पण आत्ता तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. 3-4 टाईपचे एंट्रन्स एक्झाम्स असतात. ते आपण जेव्हा त्या लेवलला पोहोचू तेव्हा फाउंडेशनची लोक नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण त्या सगळ्या एंट्रन्स एक्झामचा उद्देश हाच असतो की आपल्यासमोर समज 1,00,000 लोकांनी एंट्रन्स एक्झाम दिला, त्यातल्या त्यात जी चांगली इंटेलिजंट हुशार मुली जी आहेत किंवा मुलं पण, त्यांना ते घेतील आणि ॲडमिशन देतील. तर हे समजणं खूप गरजेचं आहे की फक्त अभ्यास करून चालत नाही, आपला व्यवस्थित अभ्यास होऊन वेळेवरती नीट उत्तर पण द्यायला यायला पाहिजे. मनात सगळं माहिती आहे आणि एक्झाम झाली की नंतर मग घरी येऊन मला माहीत होतं पण मी लिहूच शकले नाही, असं पण व्हायला नाही पाहिजे. तर कुठल्याच क्षणाला आपलं कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. एकदा ती एंट्रन्स एक्झाम झाली, आपली ॲडमिशन झाली कॉलेजमध्ये, मग 5 वर्षाचा तुमचा प्रवास असतो. ते 5 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला खूप एक्सपोजर मिळणार आहे. आपल्या देशात काय कायदे आहेत ते तुम्ही शिकून घ्याल. आपले राईट्स, ड्युटीजला मराठीमध्ये काय म्हणतात, आपले हक्क काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत एक भारतीय नागरिक म्हणून, ते तुम्हाला जाणून घेता येतं. आणि त्याच्या पुढे आपण एक चांगले वकील कसे होऊ शकतात ह्या गोष्टीची तुम्हाला ट्रेनिंग ती सगळी इन्स्टिट्यूट कडून मिळणार आहे. त्यानंतर समज तुम्ही पुढे गेले आणि तुम्हाला कोर्टात प्रॅक्टिस करायची आहे, तर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करावी लागते. अनफॉर्च्युनेटली आता त्याच्यासाठी पण एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर एक्झाम्स खूप आहे. डॉक्टरीसारखं वकिलीमध्ये पण सतत अभ्यास आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की डॉक्टर्स, तुम्ही आणि डॉक्टर आणि लॉयर्स आमच्यात काही फरक नाही आहे. सांग का सांग? बिकॉज डॉक्टर्स, लॉयर्स अँड स्टुडंट्स आर ऑलवेज लर्निंग. तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागतो, कारण दररोज डॉक्टरीमध्ये पण दररोज नवीन नवीन शोध होतात, वकिलीमध्ये नवीन नवीन शोध होतात.
आपले उच्च न्यायालयामध्ये पण आता आधीचे जे आपले कायदे होतात ते पण एक बदल घडतो कायद्यांमध्ये. आधीचा एक साधा कायदा होता, 2 लोकांमध्ये भांडण झालं तर पोलिसांनी चोराला पकडायचा, जज समोर आणून उभं राहायचा आणि मग त्याची शिक्षा होते. पण आता चोर पण खूप इंटेलिजंट झालाय इंटरनेटमुळे, हो की नाही? आता त्याला पण बरोबर माहिती आहे की बँकेत चोरी कशी करायची, मग कसं ते सॉफ्टवेअर कोड लपवायचा आणि मग देश सोडूनच कुठेतरी जायचं. हे सगळ्या ऑल द मोदीज, आय डोंट नो इफ दीज चिल्ड्रन आर अवेअर, बट ऑल द इंटेलिजंट मोदीज ऑफ द वर्ल्ड हॅव फ्लीस्ड. तर आता चोर पण खूप, तर म्हणजे कायद्याला पण वेळेनुसार एक बदल लागतो आणि आपण ते पुढे असल्यामुळे ते बदल आपण अभ्यास करून घ्यायचा असतो. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, अगेन आरजे मीनल ब्युटिफुली त्यांनी हे सांगितलं की लँग्वेज वरती कमांड हे खूप खूप महत्वाचं आहे. मी लंच घेत असताना आरती सांगत होती की मॅडम इंग्लिश पक्की नाही आहे. तर मग वकील होण्यासाठी पण जरी तालुका विभागामध्ये प्रत्येक जो स्टेट असतो, आता महाराष्ट्रामध्ये तालुका किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती मराठी हीच भाषा असते जी जिरह क्या बोलते हैं उसको, आर्ग्युमेंट्स को मराठी में क्या बोलते हैं, जे वादविवाद असतात ते तिथे मराठीमध्येच होतात. पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये सगळे आर्ग्युमेंट्स इंग्लिशमध्ये होतात. म्हणून इंग्लिश आपल्याला आवडो की नावडो ह्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की आपली भाषा ही सुंदर नाही आहे. हिंदी तेवढीच सुंदर आहे, मराठी तेवढीच सुंदर आहे आणि इंग्रजी ही तेवढीच सुंदर आहे. आपला लॉ जो आहे, पूर्ण कायदा हे इंग्लिशमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. म्हणून अभ्यास पण त्याच भाषेला पाहिजे आणि भाषा शिकायला वेळ लागते. मीनल जशी म्हणाली की तुम्हाला वाचन खूप पाहिजे. आणि अजून एक खूप सोपी टिप, तुम्ही न्यूजपेपर वाचता गावात? आहे कोणाला न्यूजपेपरची सुविधा आहे? लायब्ररीमध्ये नाहीये? ओके, सो दॅट्स आय थिंक अ टार्गेट फॉर नेहा. तर आम्ही फाउंडेशनच्या लोकांबरोबर डिस्कशन्स करून काय तुम्हाला ती सुविधा कशी तुमच्यापर्यंत पोहोचावी ह्याच्या दिशेने आम्ही काम करायला बघू. तर न्यूजपेपर वाचणे, जरी आपल्याकडे कादंबऱ्या नसतील, जरी एक साधी लायब्ररीमध्ये जी काही पुस्तक आपल्या टीचर्स आपल्याला देत असतील ते पुस्तक जोरजोराने वाचायला पाहिजे. तर त्यामुळे आपली भाषा पण नीट होते आणि आपलं जे उच्चारण आहे ते पण खूप स्मूथ होतं. म्हणजे मग पुढे तुम्हाला वकिली शिकायला पण, आणि एक भाग असतो की मला समजलंय पण आज एक वकील म्हणून मला न्यायाधीशला समजून द्यायचं, मला त्यांना माझी जी बाजू आहे ही मांडताना तुम्हाला पटवून द्यायची आहे माझी बाजू. तर तिथे अजून एक वेगळी कला लागते. हे सगळं हळूहळू तुम्ही जेव्हा त्या मार्गावरती जेव्हा तुम्ही पुढे व्हाल, आपोआप तुम्हाला उच्च दर्जाचे टीचर्स मिळतील, तुम्हाला मेंटॉर्स मिळतील. तुम्ही जेव्हा वकील व्हाल तेव्हा तुम्ही गुरु शिष्य परंपरामध्ये आम्ही एका सिनियरकडे आम्ही इंटर्नशिप करायचो. ऐकलंय कधी तू सायली? ऐकलंय? बरं, जेव्हा तू होशील, आणि माझी अशी खूप खूप इच्छा आहे की तू व्हायला पाहिजे वकील, तर मग तेव्हा आपण एका सिनियर वकिलाकडे आम्ही काम करतो बरीच वर्ष. ज्युनियर डॉक्टर सिनियर डॉक्टर असतो ना, तसंच ज्युनियर वकील आणि सिनियर वकील. तर मग ते त्यांचे जे काय लर्निंग्स आहेत, त्यांनी जे शिकलं आपल्या करिअरमध्ये त्याचं सगळं नॉलेज ते तुम्हाला पास ऑन करतील. आपले जे लोक आपल्याकडे येतात त्यांची भांडणं मिटवायला आपण ते कसं बघायला पाहिजे आपल्या क्लायंटकडे. आज डॉक्टर स्वतःच्या पेशंटकडे कसा बघतो तसाच एक वकील पण स्वतःच्या क्लायंटकडे बघतो. खूप जबाबदार प्रोफेशन आहे. तर तुम्हाला पण खूप इंटरेस्टिंग पण आहे. तर कोणाला अभ्यासाची आवड असेल आणि जन्मभर अभ्यास करायचा असेल तर नक्की वकील व्हा. आमच्या वेळेला अजिबात इंटरनेट हा प्रकार तेव्हा खूप नवीन होता. दॅट टाइम आम्हाला काही रिसर्च टूल्स वगैरे नव्हते, ॲब्सोल्युटली काही अवेलेबल नव्हतं आम्हाला. सरकारी जो टीचर्स होते थे उनको पैसा इतना कम देते थे कि टीचर्स भी शायद इंटरेस्ट से पढ़ाते नहीं थे. पण आज तुम्हाला कॉलेजेसमध्ये नॅशनल लेवलचे कॉलेजेस आहेत, ॲब्सोल्युटली तुम्हाला देशापासून परदेशापर्यंत ग्रॅज्युएशन झाले की तुम्हाला मास्टर्स करायची पण संधी आहे. आणि फाउंडेशनची लोक तुम्हाला मदत करतील. फक्त तो जो प्रवास, तुम्हाला गाईड करायला खूप लोक असतील, पण ती जी मेहनत आहे त्या मेहनतीला न घाबरता
ती दररोज कन्सिस्टंटली करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या 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 रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुम्ही सगळे खूप पुढे जाल अशी माझी इच्छा आहे आणि माझा विश्वास पण आहे की तुम्ही सगळे खूप छान. आणि ह्याच्या पुढे एवढं मी जास्ती सांगणार नाही, कारण आज एवढं काही मॅसिव्ह इमिडिएट तुम्हाला कॅप्चर पण करता येणार नाही. आज खूप लांब प्रवास झाला आहे तुमचा सकाळपासून. पण अजून कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर आत्ता मला विचारा, नाहीतर नंतर नेहाच्या थ्रू मला तुम्ही कधी पण पत्र लिहा, फोन करा, जस्ट बोला माझ्याशी. मी तेव्हा तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेन. मला खूप आवडेल करायला. थँक्यू सो मच बॉस्की. फक्त इथे नाही ते हेच सांगतात की पुढे पण मी तुम्हाला मदत करायला आहे तुमच्याबरोबर. हे सगळे आपल्याबरोबर जुडायला तयार आहे. कशासाठी? तुमच्यासाठी. तर काही असलं तर लिहून घ्या, टीचरला सांगा, आम्हाला फाउंडेशनला सांगा, आम्ही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. थँक्यू सो मच. ॲब्सोल्युटली. आणि मीना जशी म्हणाली की एक चांगलं वकील व्हायला तुम्हाला मन मोकळेपणाने बोलायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता ते पुरुष असो, महिला असो, जज असो, मोठा वकील असो किंवा देशाचा प्राईम मिनिस्टर सुद्धा असो, एका वकिलाला बोलावंच लागतं. तर अजिबात लाजून बिजून तर चालणारच नाही. तुम्हाला बोलायलाच पाहिजे. हो की नाही? शीतल बोलणार ना? ओके. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप पुढे जा. तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला ही संधी मिळाली. देवानी तुम्हाला हे ॲब्सोल्युटली खूप लकी आहात तुम्ही सगळे 13 की तुम्ही सिलेक्ट झाले. आणि ही स्वतःमध्ये खूप एक मोठी गोष्ट आहे. तर त्याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन पण. थँक्यू सो मच. थँक्यू.